महाभारत युद्ध संपल्यानंतर कुरुक्षेत्राची भूमी शांत झाली होती, पण त्या शांततेखाली दबले होते अनेकांचे आक्रंदन, अनेकांच्या स्वप्नांचे भग्नावशेष। कौरव पक्षाची सत्ता गेली, राजवाडे उजाडले आणि एकेकाळी राणी म्हणून वावरणाऱ्या स्त्रिया आज आपल्या भविष्याच्या चिंतेत होत्या। याच काळात एक स्त्री सगळ्यांच्या नजरेत आली, दुर्योधनाची पत्नी भानुमती। ती केवळ रूपवतीच नव्हती, तर अतिशय बुद्धिमान आणि युगाच्या पुढे पाहणारी स्त्री होती। दुर्योधन, तिचा प्रिय पती आणि तिच्या आयुष्याचा आधार, युद्धात मरण पावला। मुलगा लक्ष्मणही मृत्यू पावला। डोळ्यांसमोर तिचं संपूर्ण आयुष्य कोसळलं। एकटी स्त्री, विधवा आणि मुलांचं संरक्षण करणारी आई, या सगळ्या ओळखीत हरवून गेलेली भानुमती मात्र खचली नाही। ती जाणून होती की आता नव्याने काहीतरी करावे लागेल, अन्यथा कौरवांची शिल्लक असलेली ओळखही नाहीशी होईल। युद्ध सुरू होण्यापूर्वीच भानुमतीने श्रीकृष्णाशी गुप्त सल्लामसलत केली होती। तिला जाणवले होते की युद्ध पांडव जिंकतील, म्हणूनच तिने आपली कन्या लक्ष्मणा आणि कृष्णपुत्र सांब यांना एकत्र आणण्यासाठी युक्ती रचली, जेणेकरून भविष्यकाळात कौरव-पांडव कुटुंबांमध्ये आपुलकी निर्माण होईल। श्रीकृष्णाने तिची ही योजना स्वीकारली। युद्धानंतर जेव्हा पांडवांनी राजसत्ता हस्तगत केली, तेव्हा भानुमतीने निर्णय घेतला ती अर्जुनाशी विवाह करणार। हो, तोच अर्जुन, पांडवांचा पराक्रमी वीर, दुर्योधनाचा शत्रू आणि तिच्या अंतर्मनाचा एक कोपरा, ज्याच्यासाठी केव्हाच जपलेला होता। भानुमतीचे वडील राजा शल्य होते, नकुल व सहदेवाचे मामा। भानुमतीचा पहिला प्रेमभाव अर्जुनाकडेच होता। तिच्या स्वयंवरात अर्जुन येणार होता, पण आला नाही। वडिलांच्या आग्रहामुळे तिने दुर्योधनाशी विवाह केला। दुर्योधन तिच्यावर प्रेम करत होता, पण ती अर्जुनाला विसरली नव्हती। आता पती गेला, मुलगा गेला, पण भविष्य वाचवायचे होते, म्हणूनच ती अर्जुनाच्या आयुष्यात नव्या पत्नीच्या रूपात आली। कर्ण, महाभारताचा सर्वात करुणायुक्त नायक। त्याच्यावर प्रेम करणाऱ्या दोन स्त्रिया, वृषाली आणि सुप्रिया। वृषालीने जेव्हा कर्ण चितेवर झोपला, तेव्हा स्वतःलाही त्याच्याच अग्नीत अर्पण केलं। तिचं प्रेम, तिची निष्ठा अढळ होती। सुप्रिया, भानुमतीची खास मैत्रीण। जेव्हा भानुमती दुर्योधनाच्या जीवनात आली, तेव्हा सुप्रिया कर्णाच्या जीवनात आली। कर्णाचे पुत्र झाले, पण युद्धानंतर तिचेही जीवन उद्ध्वस्त झालं। तिने पुन्हा विवाह केला नाही। पांडवांना जेव्हा कळले की कर्ण त्यांचाच थोरला भाऊ होता, तेव्हा त्यांनी सुप्रिया आणि तिच्या पुत्रांची जबाबदारी घेतली। तिचं आयुष्य पांडवांच्या छायेत पण सन्मानाने पार पडलं। भानुमती, जी एका वेगळ्याच कारणासाठी इतिहासात प्रसिद्ध झाली, कही इंट कही रोडा, भानुमतीने कुंभा जोडा, ही म्हण तिच्या व्यवहारज्ञानाची साक्ष देते। युद्धानंतर तिने धृतराष्ट्राची सेवा केली। गंगा किनारी तपश्चर्या करत अखेर गंगेच्या प्रवाहात समाधी घेतली। भानुमती, वृषाली, सुप्रिया या तिघींची कहाणी एकाच गोष्टीचा संदेश देते, युद्ध केवळ रणांगणात होत नाही, ते मनातही होते। पण जे मनाने विजयी होतात, त्यांचीच कहाणी युगानुयुगे जपली जाते।